मित्रांनो, पुन्हा एकदा मराठी लग्नाक्षेत्रामध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या 4 वर्षापासून एक मोफत सेवाभाव म्हणून हा प्लॅटफॉर्म मी रन करतो. या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर किंवा प्ले स्टोरला मराठी लग्नाक्षेत्र ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर माय प्रोफाईलवर क्लिक करून आपली प्रोफाईल नोंदल्याच्यानंतर, आपली प्रोफाईल व्हेरीफाय झाल्याच्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट टाकता येते. एरवी तुम्ही विदाऊट रिक्वेस्ट टाकता सर्वच्या सर्व प्रोफाईल पूर्णपणे पाहू शकता. मात्र त्यातला मोबाईल नंबर आम्हाला होत असलेल्या त्रासामुळे आम्ही हाईड केलेला आहे. त्याबाबतची भूमिका आम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे. मात्र रिक्वेस्ट टाकल्याच्यानंतर तुमचे प्रत्येक रिक्वेस्टला 25 पॉईंट कटतात. सुरुवातीलाच तुमच्या वॅलेटमध्ये 60 पॉईंट आलेले असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे रिक्वेस्ट टाकल्याच्यानंतर ही रिक्वेस्ट तुमची आमच्या ॲडमिन सेक्शनला येते. ॲडमिन सेक्शनला आल्याच्यानंतर ह्या रिक्वेस्ट ज्या आहेत, तर समजा आता हे नाशिक विभागातल्या जवळपास 40-46 रिक्वेस्ट आहेत. यानंतर आम्ही प्रत्येक रिक्वेस्टची पडताळणी करतो की बा हे जुळतं मिळतं आहे का. विसंगती जर असली तर त्या रिक्वेस्ट तिथेच रिजेक्ट होतात. आणि त्याच्यानंतर ह्या रिक्वेस्ट जर समजा ॲक्सेप्ट केली तर तुम्हाला त्याबाबतचा प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला मेसेज येत असतो. तुमची रिक्वेस्ट का नाकारली किंवा कशामुळं हे झालं. कारण बऱ्याच विसंगत रिक्वेस्ट असतात. मुलगी डॉक्टर असते, मुलगा 12वी शिकलेला असते, तरी तो तिला रिक्वेस्ट टाकतो. याचा गैरवापर जास्त होत होता, म्हणून आम्ही याच्यावर काही बंधनं आणलेले आहेत. आणि हे मोफत पॉईंट कसे मिळतात त्याबाबतचा एक व्हिडिओची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. रिक्वेस्ट टाकल्याच्यानंतर ज्यावेळेस तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट होते तर त्यावेळेस तुम्हाला मेसेज येतो. त्या रिक्वेस्ट सेक्शनमध्ये तुम्हाला हे नंबर या ठिकाणी मिळतात. इथं सध्या आता नो प्रोफाईल फाउंड हा ॲडमिनचं पॅनल आहे आणि त्या ठिकाणी रिक्वेस्ट आल्याच्यानंतर रिक्वेस्ट प्राप्त झाल्यावर आपण डायरेक्ट त्या मुलीला किंवा मुलीच्या वडिलांना किंवा नातेवाईकांना फोन लावू नये. त्या मोबाईल नंबरवर प्रथम आपल्या ज्येष्ठ व्यक्तीमार्फत मेसेज टाकावा की बा आम्हाला आपला असा असा बायोडाटा दिसला आहे किंवा ग्रुपवर पाहिला आहे किंवा ॲपवर पाहिलेला आहे आणि तुम्हाला काय अपेक्षा आहेत किंवा आपला बायोडाटा त्यांना सेंड करावा. जर असेल तर ते रिप्लाय देतील किंवा नाही म्हणतील. किंवा आपल्या जर ओळखीचं नातेगोत्याचं कुठं जुळत असेल तर ज्येष्ठ व्यक्तीमार्फत, वडीलधाऱ्या व्यक्तीमार्फत की ज्यांना लग्न जुळवण्याचा अनुभव आहे अशा व्यक्तीमार्फत आपण त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करावा. आणि तो फोन लावल्याच्यानंतर त्यांना आपण थोडंसं सभ्यतेच्या भाषेनं बोललं पाहिजे. मुलींच्या वडिलांनासुद्धा विनंती असेल की त्यांनीसुद्धा प्रत्येक याला रिप्लाय दिला पाहिजे माणुसकीच्या हिशोबानं. आणि या पद्धतीनं आपण रिक्वेस्ट टाकू शकता, हँडल करू शकता. याच्यावर काही आमच्या जाहिराती असतात, त्याच्यातून त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या लिंक वगैरे आपण जॉईन करू शकता आणि त्या जाहिराती व्हिजिट लिंकवर क्लिक करून पाहू शकता. आता याच्यातून मोफत पॉईंट्स कसे मिळतात त्याबाबतचा व्हिडिओ 2 मिनिटाचा खाली आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो आपण आवर्जून पाहायला पाहिजे.